बटाटे 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचे आहेत आणि 3 शिट्ट्या झाल्या की काढून घ्यायचे. वरून फिरणार एवढे पाणी. साबुदाणा आपण 5 ते 10 मिनिटं भाजून घेणार आहे. आता हा भाजलेला साबुदाणा मिक्सर मधून ग्राइंड केला आणि आता गाळून घेत आहे. हे शिजलेल्या मधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. बटाटे किसून घ्यायचे आहेत. 1 वाटी साबुदाणा मिक्सर मध्ये हा यामध्ये आपण घालूया. हिरवी मिरची 1 चमच, 1.5 चमच मीठ, याला छान असे एकजीव मिक्स करूया. त्याला थोडे तेल घेऊया. चांगले भिजवून घेऊया. अशा प्रकारे हे मिक्स करायचे आहे. आता याला 10 ते 15 मिनिटे रेस्टिंगला ठेवूया. रेस्टिंग झालेली आहे. आता याचे अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत. लिंबाचे पुरी यंत्र घेतलेले आहे. त्यावर एक प्लास्टिक कागद घेतलेला आहे. त्यावर तेल टाकते आहे. असा मध्यम भागी गोळा घालायचा आहे. त्यावर एक कागद ठेवायचा आहे. प्रेस करायचे आहे. बघा किती छान पापड झालेला आहे. एक सुती कापड घ्यायचा आणि त्यावर असे पापड घालायचे आहेत आणि प्रेस करायचे आहे. नंतर तो असं कागद काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व पापड इथं घालायचे आहे सुती कापडावर. याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचं. बघा याला कढईमध्ये तेल टाकून तळून घ्यायचं आहे. बघा किती छान फुगलेले आहेत. दुप्पट तिप्पट. बघा किती छान झालेला आहे पापड.